कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा ब्लॅक कमेंट असणार, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. करू शकता सोलापूर बाजार समितीत कांदा 8 रुपये किलो बघू शकता. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी दिनांक 27 या ठिकाणी 604 कांदा गाड्या विक्री आल्या होत्या. 26 जानेवारीनंतर सुट्टीनंतर कांदा आवक मर्यादितच होती, पण भाव खूप पडला. शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सरासरी 800 रुपयाचा भाव मिळाला. चांगल्या कांद्याला 1700 ते 1900 रुपयापर्यंतचा भाव होता. दरवर्षी ऑक्टोबर ते जानेवारी या काळात सोलापूर बाजार समितीमध्ये सरासरी 1500 ते 2500 रुपयांचा भाव असतो. मात्र यंदा कांद्याची मागणी नसल्याने आणि निर्यातीवर निर्बंध असल्याने भावात अपेक्षित सुधारणा झाली नाही. मंगळवारी सोलापूर बाजार समितीत असलेल्या 60,432 क्विंटल कांदा विक्रीतून शेतकऱ्यांना किमान 6 ते 7 कोटी रुपये मिळतील अशी आशा होती. मात्र भावात घसरण झाल्याने शेतकऱ्यांच्या हाती अवघे 5.25 कोटी रुपयेच पडले. अजूनही जिल्ह्यात 5,000 हेक्टरवर कांदा असून उत्पन्नाच्या प्रमाणात खर्चही निघत नसल्याने शेतकरी कांदा जमिनीत गाडण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे बंगळूरच्या बाजारात कांद्याला सोलापूरच्या तुलनेने प्रति क्विंटल 700 रुपये ते 1,000 रुपये जास्त भाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांना कांदा तिकडेच हलविला आहे. धन्यवाद. लाईक शेअर सबस्क्राईब. जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ताजे आणि महत्त्वाचे अपडेट कळेल. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत माहितीपूर्ण कांदा बाजाराबाबतचे अपडेट्स तोपर्यंत तेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करावा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. अशा माहितीपूर्ण कांदा बाजाराबाबतचे अपडेट्स तोपर्यंत तेच थांबतो. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.